नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपल्याकडे अशी एक व्यक्ती आलेली आहे जी नामस्मरण आणि नाम आणि राम याविषयी खूप छान माहिती, महत्त्व सांगणार आहे. ती व्यक्ती योजनाताई देवळे. या योजनाताई नामस्मरणाकडे कशा वळाल्या, त्यांचं राम मंदिर आहे त्या संदर्भात त्या काही आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत आणि खरंच त्या इंटरेस्टिंग आहेत. तर आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडून नाम आणि राम याविषयी सगळी माहिती आणि महत्त्व ऐकूया. नमस्कार योजनाताई. नमस्ते. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपलं पण खूप खूप धन्यवाद, आपण मला इथं बोलावलं. धन्यवाद. योजनाताई, आपण सुरुवात करतोय पॉडकास्टला आणि खूप जणांची मागणी होती की रामाबद्दल आम्हाला सांगा, नामस्मरणाबद्दल आम्हाला सांगा. तर नामस्मरण म्हणजे काय? प्रथम आपण बघूयात की राम आणि नामस्मरण. नामस्मरण याचा अर्थच असा आहे की नाम सतत जपणे. बरोबर आहे. स्मरण याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये जो आहे त्याच्या डोक्यात आपण त्याचा विषय आणायचा, त्याचं रूप आपल्याकडे आणायचं. जेव्हा एखाद्या देवतेचं आपण स्मरण करतो आणि त्याचं नाम घेतो ते त्याच्यापर्यंत पोहोचतं, अशी जी कल्पना आहे ती खरंच आहे. कोणी दत्ताचं नाव घेतं, कोणी गणपतीचं घेतं, कोणी देवीची उपासना करतात. पण जेव्हा तुम्ही काही करत असाल तेव्हा नामस्मरण, माला मंत्र म्हणजे जे आपण म्हणतो ना, नामस्मरण करण्याला फार महत्व आहे. मग ते नामस्मरण कसं करावं यालाही महत्व आहे. पण कुठल्या देवतेचं विशिष्ट करावे याला काही असं आहे ना. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही जर आता स्तोत्र आहेत, स्तोत्र कितीतरी प्रकारचे आहेत. प्रत्येक देवाची स्तोत्र आहेत. जसं की गणपतीचं आहे, नंतर दत्ताची आहेत, सगळ्या देवांची स्तोत्र आहेत. पण प्रत्येकाची वेगळी वेगळी वेळ असते आणि प्रत्येक करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. पद्धतपणे की जसं की आपण स्तोत्र म्हणतो, स्तोत्र म्हणताना कनकधारा स्तोत्र. ओके. आता कनकधाराचं स्तोत्र असेल तर ते देवीचं आहे, पण ते देवीचं स्तोत्र म्हणताना सकाळी आंघोळ करून ते म्हणावं. नंतर तेच जर आपण देवीची स्तोत्र की जसं की आपण श्री सुक्त असेल, ललिता हृदय असेल, तर खूप अशी देवीची वेगवेगळी स्तोत्र आहेत, ती संध्याकाळी म्हणावीत. मग का संध्याकाळी म्हणावीत असं तुम्हाला प्रश्न पडणार. अगदी नक्कीच नक्कीच. तर संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी यायची वेळ असते. बरोबर. म्हणून लक्ष्मी यायच्या वेळेला लक्ष्मी स्तोत्र ती संध्याकाळी. म्हणजे प्रत्येक स्तोत्राची वेगळी वेगळी वेळ आहे. समजा आपलं शंकराचं स्तोत्र तर 12 वाजल्यापासून रात्रभर ते शंकर म्हणजे ओम नमः शिवाय हा मंत्र सारखा जप केला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बघाल की दत्ताचं स्तोत्र रात्री झोपताना म्हणा, म्हणजे तुम्हाला शांतता मिळते. एक तर दत्त गुरु आहे, गुरु हा पाठीराखा असतो आणि अशा या दत्ताचं जेव्हा आपण नामस्मरण करतो ना, तेव्हा त्याला स्मरून जेव्हा झोपतो तर तो आपल्या पाठीशी असतो. हे आपल्या डोक्यातला विषय. बरोबर. रामरक्षा स्तोत्र हे अशा वेळी म्हणावं. कुठलीही स्तोत्र संध्याकाळी 7 ते 7:30 ही जी आपण म्हणतो कातर वेळ, जसं आपल्या म्हणण्याची पद्धत आहे. संध्याकाळी 7 ते 7:30 तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात जा, प्रार्थना स्थळावर जा, कुठे 7 ते 7:30 घंटा नाद होतो किंवा प्रत्येक गोष्ट म्हणजे नामस्मरण करताना किंवा तुम्ही बघा नामस्मरण करताना तुम्ही एकटे बसलात, एकटं नामस्मरण करताना मोठ्यांदा केलं, आपण म्हटलेलं नाम हे आपण आपल्या कानाने ऐकलं पाहिजे. हे नामस्मरण करतानाचा महत्वाचा मुद्दा आहे. पण आपण काय करतो, माळ जपायला लागतो. आता माळ जपताना काय होतं माहिती का, जेव्हा आपण अशी श्रीराम जयराम श्रीराम म्हणजे कुठेही सपोज मी श्रीराम जयराम म्हणते म्हणून माळ आपण जपत असताना आपलं लक्ष त्या माळेत आहे का हे बघणं महत्वाचं आहे. खरं आहे की नाही? मग लक्ष म्हणजे काय तुम्ही म्हणताल. आता तुम्ही बरं काही काही लोक पूजा करतात, पूजा झाली की माळ जपतात. नुसतं माळा ओढणं किंवा मणी ओढणं म्हणजे नामजप नाही, नामस्मरण नाही. तुमचं चित्त तिथं आहे का, त्याचं रूप तुम्हाला दिसतंय का. जर तुम्ही माळ ओढणार, दार बंद असतं, सून एका खोलीत असती, नवरा एका खोलीत असतो. पहिलं तर फार असं व्हायचं की लँडलाईन असायचे, फोनची रिंग वाजली, 2-3 रिंग झाल्या की झालं. मनात काय येतं, अरे कोणी उचलते का नाही फोन. खरं. शिट्ट्या झाल्या कुकरच्या, सुनबाई कुठे गेली काय माहिती. लक्ष कुठं आहे तुमचं, सगळं तिथे. दूध संसारात लक्ष, संसारात जोपर्यंत तुमचं लक्ष आहे. माझं तर म्हणणं असं आहे 24 तास आपल्याला परमेश्वराने दिलेत
म्हणजे 24 तासातलं 5 मिनिटं द्या, बरोबर. खरंय. आणि तेव्हा मात्र कसं आहे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. वा. हा असा जो आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी फक्त 5 मिनिटं द्यायची तो, पण देऊ शकत नाही. म्हणून ते नामस्मरण. म्हणून असे एक श्लोक आहे की राम नाम जपे ठक ठाकूर चितशूर, जो नाम प्रल्हाद ने जपा वो नाम है कुछ और. बरोबर आहे. असं नाम ठाईच बसवणे आपल्याला केलं, अर्थात ते रामनाम. हा, बरोबर. आता हे जे राम नाम आहे, नामस्मरणात घेतो, राम या शब्दातच ताकद आहे. काय सांगाल त्याबद्दल? राम हे अक्षर कसं आहे इथून आपण सुरुवात करू शकतो, बरोबर आहे की नाही. प्रणव आणि वेद, वेद हे फार पूर्वी काळापासून आहे. वेद म्हणजेच प्रणव, ओंकार, जो आपण म्हणतो ओंकार, ओंकाराला प्रणव म्हणतात. प्रणवचा प्र काढला आपण, मग त्यातला र गेला, प्रणव त्याला लावताना आपण म्हणजे वेद, वेद कसे म्हणतो आपण, ओम, मग म काढला म्हणजे र गेला आणि म गेला, मग काही राहू शकतं का वेदात तरी. म्हणून वेदातही राम आहे, म्हणजे वेदापासून राम आहे. राम तुम्ही डोक्यात काय येतं म्हणजे राम म्हणलं की दाशरथी राम, हो तेवढंच नाही. राम हा आत्मा राम, जो आदी आहे, अनंत आहे, अचिंत्य आहे, अरूप आहे, जो आधीपासून आहे, जगाच्या आधीपासून राम आहे आणि अंती राहणारे. राम गेला, नाम राहिले. बरोबर. राम आणि नाम ह्याच्यातला फरक काय, राम गेला तरी नाम आधी आहे, अंती आहे, नाम कायमच राहतं आणि हे नाम आपल्याला घ्यायचं आहे. मग राम कसा होता, मग आपल्याला लोकांना कसं आहे, कुठलीही गोष्ट करताना सगुण मूर्ती समोर लागती, बरोबर आहे, काहीतरी समोर पाहिजे, आपण असं करू शकत नाही. मग सगुण मूर्ती म्हणलं की राम, रामाचा जप करताना राम, मग राम कोण, इथून सुरुवात होती आपली. बरोबर. तुम्हाला दाशरथी रामच आपल्याला फक्त माहितीये, बरोबर आहे ना. आपण जेव्हा दाशरथी राम, जेव्हा आताही तुम्ही बघताल, जेव्हा समाजात वावरताना आपण काय म्हणतो, आपल्याला रामराज्य पाहिजे, बरोबर. आपलं कायमच असतं नाही का की रामराज्य हवं. घरात पण कसं पाहिजे, छान आहे, छान आहे रामराज्य. रामराज्य म्हणजे याचा घरात असेल तर आपण गोकुळ म्हणतो, पण बाहेर जेव्हा आपण म्हणतो की रामराज्य हवं, तर रामराज्य का हवं बाबा, तर त्याचं उत्तर रामामध्ये दडलेलं आहे. राम कसा होता, इथून सुरुवात होती ना. राम कोण कोण होता, राम आदर्श पुत्र होता, बरोबर, आदर्श पिता होता, आदर्श भ्राता होता, आदर्श शत्रू सुद्धा होता, आदर्श गुरुही होता आणि मर्यादा पुरुषोत्तम राम. हे व्यक्तिचित्र जेव्हा आपण बघू ना, रामाचं जेव्हा तुम्ही चरित्र वाचताल त्याच्याकडे बघून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की रामाच्या आयुष्यातले चढ उतार बघताना आपल्याही आयुष्यात चढ उतार असतातच, बरोबर. मग हे चढ उतार जे आहेत ते कसे कसे आलेत बरं, ते आपण कसे फेस करायचे, हे रामाचं चरित्रावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. ताई मला सांगा की राम नामाचा जो जप करतो त्यांनी आपल्या शरीरावर किंवा आता जो स्ट्रेस म्हणतो आपण लोकांना आहे, तर याच्यासाठी याचा काय फायदा होतो? की राम नाम हे मानसिक शांती देतं आपल्याला, आध्यात्मिक शांती देतं, बौद्धिक शांती देतं. तिन्ही गोष्टीला राम नाम हे अतिशय उपयोगी आहे. रामनामाच्या जपाने जी शांती मिळते, राम नाम हे जेवढी 13 कोटी वेळा होतं तेव्हा प्रत्यक्ष राम आपल्याला दर्शन देतात, असं गोंदवलेकर महाराजही सांगून गेलेले आहेत. की 13 कोटी नामजप करायचा, म्हणजे तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही, दर्शन दिल्याशिवाय राम राहणार नाही. की जेव्हा जप तुमचा तेवढा व्हायला पाहिजे. मग हे जपाचं सामर्थ्य एवढं आहे की तुम्ही तुमचं मन आहे एखाद्या गोष्टीत मन इकडं तिकडं जातं, कुठेही जाऊ शकतं आपलं मन, पण शांत कशाने होणार आहे, कुठेतरी शांत व्हायला त्याला जागा लागते. हल्लीची जी मुलं आपण बघतो, स्ट्रेस किती असतो त्यांना, स्ट्रेस खूप असतो की सगळं आहे, पण आता शाळेत असतो, तुमच्या सर्व्हिसमध्ये असतो, असं नाही की कुणी आपल्याशी वाईट वागतं. प्रत्येक स्पर्धेचं युग आहे ना, ते प्रत्येक एकमेकाच्या पुढे जाण्याला बघते. पण यासाठी आपल्याला उपयोग शांत मन, शांत मानसिक शांतता असेल तर सगळं आहे, बरोबर. नाहीतर तुम्हाला किती पैसा अडका असून उपयोग नाही, मन शांत पाहिजे. आणि हे मनाला जी शांती आहे, मानसिक शांती रामनामाने मिळतेच मिळते.
बौद्धिक तर मिळणार आहे, ज्या मानसिक मिळत असेल तर बौद्धिकला तर काहीच, ती त्याच्यावरच बरोबर अवलंबून अवलंबून आहे. आहे. बरोबर. रामनामाचा परिणामच हा सगळ्या शरीरावर होत असतो. हे रामनामाचं महत्वाचं महत्व. आणि म्हणून आतापर्यंत प्रत्येकाने रामनामच जपलेलं आहे, की जे आतापर्यंत मोठं. तुलसीदास हे काय म्हणतात, राम करे काम हम बैठे आराम. कबीराचे शेले विणलेले आहेत. मग का विणलेत कबीराचे शेले? तर तेवढ्या पटीत मी ते सांगते, रामनामाचं महत्व आहे, पण तुम्ही कसं म्हणताय, तुम्ही किती प्रेमाने हाक मारता. आता साधी गोष्ट आहे, ह्याच्याच उत्तर तुम्हाला मी सांगते, की तुम्ही रस्त्याने चाललेला आहात, तुम्हाला कोणी हाक मारली, तुम्ही बघणार का? नाही बघणार, कारण तुमच्या ओळखीचंच नाही. ए म्हणल्यानंतर कोणी हाक मारल्यानंतर मागे बघत नाही. पण तुम्ही माझ्या ओळखीचे आहात आणि मी तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारली, तुम्ही मागे वळून बघणार. बरोबर. तसंच रामाचं आहे. तुम्ही रामनाम कधी घेता, तुमच्यावर काही संकट आलं की आम्हाला जप करायला सांगितलंय, आम्हाला रामनाम कसा तो पावेल. तुम्ही रोज त्याला जपता का, त्याची पूजा करता का? त्याचं महत्व आहेच आहे, म्हणूनच लोक सांगतात करायला. बरोबर. पण मग ते तुम्ही केलं पाहिजे. मग आज केलं, लोक कामना मनात धरून रामनाम जपतात, ते नाही पाहिजे. तुम्ही राम नाम जपा. तो जर तुम्हाला साक्षात नाही दिसला, 13 कोटी जप करस तोपर्यंत शक्यच होणार नाही, दिसणारच. आतापर्यंत मोठे मोठे संत साधू किती होऊन गेले, तुकाराम महाराजांपासून रामदास स्वामींना तर प्रत्यक्ष रामाने दर्शन केलं. पण रामनाम जप हाच त्रयोदशी अक्षरी जप आहे, श्रीराम जय राम जय जय राम हा जपला पाहिजे. मग तेच नामस्मरण आहे. तेच नामस्मरण आहे. नामस्मरणासाठी तुम्हाला एक सांगते, नामस्मरण हे कलियुगा माझी भजन हे सारं म्हणतात. कलियुगामध्ये, त्रेता युगामध्ये, मागच्या द्वापार युगामध्ये यज्ञ याग असे होते की ज्यासाठी आपण देवाला प्रसन्न करायच्यासाठी. आता फक्त नाम जप साधना ही अशी आहे की नामस्मरण करा, तुम्हाला काहीही करायची गरज नाही. बरोबर. म्हणजे नामस्मरणाने आपल्याला पूर्ण बौद्धिक मानसिक सगळी शांतता मिळते. मानसिक शारीरिक तुमचं. तुम्ही इथं हात ठेवा. तुम्हाला आता माहित असतील कितीतरी लोक असतात, त्यांचे हे काढतात, एक्सरे काढा किंवा काय पुष्कळ चाचण्या करतात, दवाखान्यात गेल्यावर सगळे नील येतात रिपोर्ट, पण तरीही काहीतरी दुखतं. मग काय दुखतं? डॉक्टर काय म्हणतात, तुम्ही करा बाबा, काय तुम्हाला करायचं देवाचं करा, काय असेल तुमची बघा. मी तर अशी म्हणते, आमच्या इथं एखादी गोष्ट करत असताना एखादा माणूस खूप सिरियस झाला, आपण सांगतो हा दवाखाना आहे, तुम्ही जा, बरोबर, तुम्हाला छानच तिथं मिळणार सगळं. पण डॉक्टरही सांगतात शेवटी दुवा पाहिजे, दव्याची इथं काही उपयोग नाही. बरोबर आहे ना. म्हणजे नामस्मरण पाहिजे, पण तुम्ही आयत्या वेळेस त्याला हाक मारत तो काय करेल? बरोबर आहे. म्हणून त्याचं सतत नामस्मरण, रामनामाचं हे सतत नियमित आणि नित्य नैमित्तेला फार महत्व आहे. तुम्ही आज करता, तुम्ही रोज जेवण करता, तुम्ही रोज झोपता, तुम्ही रोज मोबाईल बघता, तुम्ही सगळ्या गोष्टी रोज करता, पण नामस्मरण करायची वेळ घे, थोड्या वेळाने करू तसं नाही पाहिजे. त्याची एक वेळ ठरवून द्या. तुम्ही बिझी आहात, तुम्हाला सकाळी वेळ नाही, ते असं म्हणत नाही तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला कधी वेळ आहे तेव्हा करा. म्हणजे किती देवाने आपल्यासाठी केले, पण तुम्ही ते नित्य नियमाने करा. बरोबर. भावपूर्ण करा, मनापासून करा, त्याच्यावर श्रद्धा ठेवून करा, तरच त्या रामनामाचे फायदे तुम्हाला मिळणार आणि मिळणारच. पण करतच नाही ना आपण, म्हणून ते वेळ नाही या नावाखाली आपण. खरंय, अगदी तसंच चाललेलं आहे. प्रेक्षक हो, योजनाताईंनी खूप छान नामस्मरण कसं करावं याविषयी माहिती सांगितली. आता त्या सांगतायत आपल्याला त्यांच्या राम मंदिराबद्दल. इतकं 350 वर्ष मला वाटतं योजनाताई जुनं मंदिर आहे ते, आणि ते कसं आता त्यांनी बदल केलाय त्याच्यात. पूर्वी कसं होतं, एवढ्या पूर्वीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्याबद्दलची माहिती आता आपल्याला योजनाताई सांगणार आहे. चला तर ऐकूया. हे आमचं राम मंदिर जे आहे ते 350 वर्ष जुनं आहे. बरं. त्याच्या समोर समाधी आहे, ती 1734ची आहे. म्हणजे मागं जायचं झालं तर असं आहे की रामदास स्वामींचे शिष्य, सगळ्यांना माहिती आहेत, कल्याण स्वामी आणि उद्धव हे दोन होते की त्यांचे प्रिय शिष्य होते. त्यातले कल्याण स्वामी हे अतिशय उच्च कोटीला पोचलेले शिष्य होते की ते खूपच अध्यात्मात पुढे गेलेले होते. सपोज शेजारचे तुमचे ज्यांना काही येत नाही ते त्यांचा रागराग करणार, आणि हे रामदास स्वामींनी ओळखलं आणि त्यांना सज्जनगडावरून
प्रचारासाठी प्रसारासाठी बाहेर पाठवलं. बर. तर ते जाम तिकडच्या बीड जिल्ह्यात तिकडे गेले. हा. आणि त्याच्यानंतर त्यांचे शिष्य रामजी दादा, हा. त्यांना रामजी दादा बारामतीकर, तर अच्छा. ते बारामतीला आले. हा. आणि बारामतीला त्यांनी पूर्ण साधना, तपसाधना, ध्यान, अजप ह्या खूप गोष्टी करून हा. राम प्रसन्न करून घेतले. हा. आणि तिथं मूर्तींची राम लक्ष्मण अशी सुंदर मूर्ती आहेत. आमच्या संगमरवरी मूर्ती आहेत. बर. 350 वर्षापूर्वी ती स्थापना केलेली आहे. बर. आणि ती मूर्तीची स्थापना झाल्यानंतर 1734 मध्ये त्यांनी समाधी घेतली. मग तिथेच त्या मंदिरातच मंदिर, हो, मूर्ती म्हणजे अशा आहेत की मूर्ती वरती आहेत, हा. दगडी चौथरा आहे. हा. आणि वरती त्याला लाकडी अशी मेघडंबरी आहे. बर. आणि त्याच्या खाली समाधी आहे. समाधी आहे म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो आतला गाभारा आहे जो आहे. आणि त्याच्यानंतर बाहेर एक छोटासा गर्भगृह आहे. बर. आणि नंतर बाहेर मंडप आहे. बर. मंडप हा अलीकडच्या काळातला 100-150 वर्षापूर्वीचा आहे. बर. पण हे जे जुनं दगडी आहे ते जुनं आहे बांधकाम. बर. आणि साधारण 150-200 वर्षापासून मंडप हा आहे. पूर्ण सागवानीच आहे तो. बर. मंडपही सागवानी हो, तेव्हापासूनच सागवानी आहे. पण पूर्वीच्या काळात नंतर जेव्हा लाईट्स आल्या, पूर्वी तसं काही नव्हतं ना, सगळ्या मशाली काय म्हणतात, पेटलेल्या खांबाला असायचे, त्याच्यात तेल टाकून नाही का ते सगळं तसंच उजेड असायचा. मोठे मोठे अगदी निजामपरकर बुवा असतील, गोडबोले बुवा असतील, फार मोठे मोठे लोक 10-10 दिवस कीर्तन करायचे रामनवमीत. पण तेव्हा ती तशी पद्धती लाईटच नव्हती तेव्हा. मग नंतर लाईट आले. लाईट आल्यानंतर मग एक एक गोष्टी आपल्या जेव्हा वाढत गेल्या, मग पेंट आले, ऑइल पेंट, म्हणजे त्याच्यात तुम्ही थोडासा बदल केला की त्यांनी सगळे ऑइल पेंट वगैरे रंग दिले, सगळं असं केलं. पण नंतर आता पुन्हा जुनी पद्धत आली म्हणा. माझ्या मुलाला असं वाटलं की आता हे बास कलर बिलर, त्यांनी सगळा कलर काढून टाकला तो. आणि जुन्या काळचं जे होतं ते पुन्हा, आणि मध्ये मात्र सगळं त्यांनी कार्विंगचं काम नवीन केलं पूर्ण. तेही ह्याच्यातच केलं, आपले सागवानमध्ये, पण पूर्ण कार्विंगचं काम केलेलं आहे. आणि राम जन्माचा उत्सव हा आमच्याकडे 10 दिवस फार मोठ्या प्रमाणात चालतो. बर. सकाळी काकड आरती, बर, नंतर पारायण ह्याचं चालतं, दासबोधाचं पारायण, 12 वाजता आरती, 3 ते 5 महिलांची भजन, नंतर 6 वाजता प्रवचन, आणि नंतर सवया आरती जसं गडावर आहे त्याप्रमाणे सगळं चालतं. त्याच्यानंतर रात्री कीर्तन, असं सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत पूर्ण 10 दिवस कार्यक्रम. आणि पालखी असती, छबिना, सगळं असतं. ताई मला सांगा, तुम्ही म्हणताय की हे मंदिर 350 वर्ष जुनं आहे, मग त्या मूर्ती ज्या आहेत त्या पण इतक्या जुन्या आहेत? हो, मूर्ती आम्ही बदलल्याच नाहीत, त्याच आहेत. अच्छा, मूर्ती त्याच आहेत. बर. आतापर्यंत मंदिराला कोणी कोणी आपले मोठे लोक आहेत किंवा तपश्चर्या करणारे लोक आहेत त्यांनी भेट दिली आहे? ते तसे कीर्तनकार जुने होऊन गेले तेच. आणि मग आता ज्यावेळी प्रचार प्रसार दौरा असतो सज्जनगडचा, तेव्हा तिथले मारुती बुवा असतील, मोहन बुवा असतील, शेंबेकर बुवा, हे सगळे 10 दिवस येऊन राहून तिथं प्रवचन कीर्तन करतात. आणि काकड आरती वगैरे सगळी मंदिरामध्ये चालूच असते, सायं उपासना चालू असते. आणि बाकीचे रोज भजन वगैरे पण करतात? हो, भजन म्हणजे आता भजनी मंडळ आहे तर त्यांचं भजन 2 दिवस असतं भजन. बर. आता हे मंदिर करताना असे लक्षात राहणारे अनुभव काही आहेत का, किंवा भक्तांनी येऊन सांगितलेत का की याच्यामुळे आम्हाला हा साक्षात्कार झाला किंवा तसे खूप अनुभव आलेले आहेत बरं का. त्यातले 1-2 आमच्या प्रेक्षकांसाठी. आता प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर अनुभव असे आहेत की एखाद्याला वाटलं की मला ही गोष्ट पाहिजे आहे, तर त्यांनी तिथे जर गोष्ट मनापासून ठेवली, त्याची इच्छा पूर्ण झालेली आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवात. म्हणजे त्याच्यानंतर असं आहे की जो राम जन्मकाळ होतो त्या दिवशी राम असा गर्दी असते, खूप मंडप मोठा आहे आणि गाभारा ओसऱ्या सगळं फुल भरलेलं असतं. आणि मग तिथं ते राम आले, पालखी आली, राम जन्म झाला, सगळ्यांना दर्शनाला असे राम नेतात. आणि जे कोणी एखादं असेल की बाबा आम्हाला मुलबाळ होत नाहीये वगैरे, तर आम्हाला राम ओटीत घ्यायचा, म्हणजे राम ओटीत घ्यायचा म्हणताना राम ओटीत घेणं असंच म्हणतो. मग तो राम आम्ही ओटीत देतो. आतापर्यंत माझ्या लग्नाला 45 वर्ष झाली, त्याच्या आधी सासूबाईंची 45 वर्ष, म्हणजे 90 वर्ष तर झालीच. या 90 वर्षात असं एकदाही झालं नाही की तुम्हाला ओटीत राम दिलाय आणि मुलगा मुलगी काय असेल ते त्याला ते झाल्याशिवाय नाही. की असंही नाही की फक्त आपलाच समाज,
हा. सगळ्या समाजाची माणसं राम ओटीत घ्यायला येतात. नंबरच लावावा लागतो त्यांना, बरं. आमचं नाव घ्या. कारण अरे वा. आधी म्हणजे एक क्युरियोसिटी पण असते की हा. कोणी असलं तर मग परत पंचायत, आमचं नाव आधी घेतलेलं बरं, असं हा. पण असतं ना थोडंसं. बरोबर. तर योजनाताई, तुम्ही खूप इतके आता म्हणलाय, इतके वर्ष रामाची सेवा करताय, राम भजनही गाताय असं आम्ही ऐकलंय. तर एखादं छोटंसं भजन होऊन जाऊ दे. ठीक आहे. रामनामाचा महिमाच आहे अपरंपार, त्याचंच मी हा. भजन म्हणते. अगदी. स्वरूपानंद स्वामी हं. अवश्य आहेत. बर. त्यांचे शिष्य माधवनाथ स्वामी, त्यांचे शिष्य मकरंदनाथ. हा. ते मकरंदनाथ माझे गुरुच आहेत. बर. तर त्यांच्याच ह्याच्यातलं मी हा. स्वामी आपल्या स्वरूपानंदांचं स्वामींचं एक रामाचं अगदी. भजन. अगदी. राम नाम धरा कंठी, राम नाम धरा कंठी, पाप जाय उठा उठी, पाप जाय उठा उठी, जाय उठा उठी पाप, जाय उठा उठी, जाय उठा उठी पाप, जाय उठा उठी. राम श्रीराम, राम श्रीराम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. राम नाम धरा कंठी, राम नाम धरा कंठी, नामे पाषाण तारिले, नामे पापी उद्धरिले, नामे पाषाण तारिले, नामे पापी उद्धरिले. नाम जपे वाल्या कोळी, नाम जपे वाल्या कोळी, धन्य झालं भूमंडळी, धन्य झालं भूमंडळी. राम श्रीराम, राम श्रीराम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. राम नाम धरा कंठी, राम नाम धरा कंठी, नामे तारिली पिंगला, अजामेळ उद्धरिला, नामे तारिली पिंगला, अजामेळ उद्धरिला. राम नाम बीज मंत्र, राम नाम बीज मंत्र, स्वामी जपे अहोरात्र, स्वामी जपे अहोरात्र. राम श्रीराम, राम श्रीराम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. राम नाम धरा कंठी, राम नाम धरा कंठी, पाप जाय उठा उठी, पाप जाय उठा उठी, जाय उठा उठी पाप, जाय उठा उठी. वाह, खूप सुंदर. नामाचा महिमा अगदी अगाध आहे म्हणू शकतो आपण. योजनाताई, तुम्ही खरंच आज खूप सुंदर भजनही म्हणलं, आम्हाला रामाबद्दल सांगितलं, राम मंदिराबद्दल सांगितलं. प्रेक्षक हो, तुम्हाला जर जाऊन त्या राम मंदिराला भेट द्यायची असेल तर नक्की भेट द्या. तिथे योजनाताई असतीलच, त्यांचा नक्कीच. परिवार असेल. नक्कीच. कसा वाटला तुम्हाला आज राम आणि नाम हा भाग? तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती ऐकायला आवडेल अध्यात्मामध्ये? आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल, आजचा भाग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईबही करा, म्हणजे तुम्हाला आमचे पुढचे भाग नक्की बघायला मिळतील. धन्यवाद. धन्यवाद ताई, तुम्ही मला इथं बोलावलं त्याबद्दल आपलेही खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण इतका वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात, माझं व्यासपीठला खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल खरंच धन्यवाद.